आम्ही वापरताना एक विचार केला, आजपर्यंत आपण सगळंच केलंय, म्हणजे राहिलं काय नव्हतं, कुणी बी काय सांगू द्या, सगळं केलं, आता एवढंच राहिलं होतं, ही शेवट बघायचं नाही, आता नाद सोडून द्यायचं, आपलं नागरून रुटरून ऊस लावून घ्यायचा, ह्याच्यापेक्षा परत ह्याच्या नादी लागायचं नाही, विषय संपला होता. आणि बघा तुम्ही जे आता शब्द वापरलाय ना, की शेवटचा आपल्याला म्हणजे तुम्ही जो प्रयत्न करताय तो शेवटचा प्रयत्न आहे आणि आपल्याला हा प्रयत्न करून आपल्याला ही शेवटचा सोडून द्यायचा परत, म्हणजे वापरावरून वर आलं क्लिअर तर आलं नाही तर आपल्याला परत किळीच करायची नाही. इतक्यापर्यंत जर तुमचा निर्णय जात असेल तर ह्याचं एकच कारण आहे की तुम्ही केलेलं कष्ट, खर्च, वेळ गेलेली, तुम्हाला त्या पिकामध्ये बदल दिसताना म्हणून तुमच्या मनाने शेवटचा घेतलेला निर्णय की इथनं पुढे किळीच करायची नाही. मग शेवटचा आपल्याला पडलेला प्रश्न तो एक आहे आणि दुसरा एक कोणता आहे की आता मी काय करू, हे तर सगळं केलंच आहे, कुणी काय सांगते की आता मी काय करू. पण ज्या वेळेस वापराबाहेर कुठलाही शेतकरी तुमच्या टेपला आलेला जर आला तर त्याला मी आता काय करू म्हणून परत विचारायची गरज आहे का वापराबाहेर चालू केलं नाही. मी तर आता कोणी येऊ द्या तरी सांगतोय, आमची गेलेली बाग आली वापरा बायोटेक मुळे, सरळ सांगतोय ती बी. म्हणजे ही वापराबायोनिक आपण पहिल्यापासून कंटिन्यू केलं पाहिजे का रिझल्ट आल्यावर सोडलं पाहिजे, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, रिझल्टवर थांबून नाही उपयोग, कंटिन्यू चालाय पाहिजे शेवटपर्यंत. मग वापराबायोनिकचा खर्च वाढतोय, तुमचा शेड्यूल आपलं शेड्यूल? अहो खर्चाला शेतकरी नाही विचार करीत, फक्त पीक चांगलं दिसायला पाहिजे, एकदम लाखातला शब्द आहे तो. ही खर्च करायला कुठलाही शेतकरी कमी नाही, पण ज्या वेळेस कष्ट आणि खर्च करीत असताना पीक असं नजरेत भरत नाही, दिसत नाही, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याचे पाय गळले जातात, बाकी काहीच अडचण नाही. जर आपल्या नजरेला आपण दिसत असेल की 2 रुपये लावल्यावर 10 रुपयाचं इथं काहीतरी दिसतंय बाबा, तसं आपण ज्यावेळेस वापराबायोनिक असू द्या किंवा मार्केटमधलं काही पण असू द्या, ज्यावेळेस आपला शेतकरी आणतो, वापरतो आणि वापरल्यानंतर त्या पिकामध्ये बदल दिसतात, त्यावेळेस जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे कुठंच नाही. पण मार्केटमधलं काय आणून वापरून ज्यावेळेस पीक वय खातं त्यावेळेस जे दुःख होतं ते कोणाला सांगण्यासारखं नाही. आणि त्याचं उत्तर काढलंय वापराबायोनिकनी 2 प्रोडक्टमध्ये 34 कंटेनच्या स्वरूपातून, साक्षात्कार डायरेक्ट प्लॉटमध्ये येऊन व्हिडिओच्या स्वरूपातून आपण दावून देतोय. आपण बरेच वेळा म्हणतो की मला कोण तारीन, मला कसं, म्हणजे मी एवढं कष्ट करतो माझं कसं होईल, मला तर प्लॉट उचला ना, काय व्हायना, मी आता काय करू. ह्या काय करूचं उत्तर जर आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून देतोय तर काय करू ह्या अवस्थेत गेलेल्या शेतकरी मित्रांनी आपल्या हे वापराबायोनिक मला असं वाटतं की निसंकोचपणे स्वीकारायला पाहिजे. कधी स्वीकारला पाहिजे? तुम्ही सक्सेस आहेत अजिबात वापरू नका, मी म्हणतो अजिबात वापरू नका, पण ज्या वेळेस तुम्हाला एक जाणीव होती कोणती की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक माझं वय खाते आणि मग मी आता काय करू. मला काय म्हणायचं, तुम्ही समजा आता उदाहरणार्थ वापरा तुमच्याकडे आलं बी नसतं, तुम्ही केळी मोडून बी टाकली असते, ऐका बरं का, 100% मोडून टाकली असती, ऊस बी केला असता, आता तुम्हाला एक कायमची खंत मनामध्ये राहिली असती, कोणती माहिती का, केळीत लोक सक्सेस कशी कळतच नाहीत नेमकी, आपण तर त्याचा नाद करून सोडून दिला, केळीच्या नादीच लागलं असं ठरवलं नाही ठरवलं होतं. मग मला काय म्हणायचंय, जर तुम्ही एवढं करून जर तुम्ही तो शेवटचा निर्णय घेताय, आपल्याला त्याच निर्णयाकडे आपल्या शेतकरी मित्रांना जाऊन द्यायचं नाही. ही वापराबायोनिकचे एक ब्रीद वाक्य काय माहिती का, कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. फक्त हे व्हिडिओ पाहणारा कुठलाही कष्टकरी शेतकरी ज्यावेळेस त्याला असं वाटतंय की मी हरण्याच्या. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. पमन सुरवसे, बंगाळवाडी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. ओके. तर ह्या प्लॉटची ज्यावेळेस आपल्या गजानन सरांनी पूर्वावस्था काढली आणि तुम्हाला वापराबायोनिक कंपनीचं मार्गदर्शन दिलं, त्याचे आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत, पण ती किती तारीख होती? 13 एप्रिल 2025. म्हणजे 13/4/2025 बरोबर आहे का नाही? आजची तारीख किती बरं? 3 जुलै 2025. तर आतापर्यंत ह्याला तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापराबायोनिकचे डोस किती गेले? 3 गेले आणि एक महिन्याचे, एक महिन्याच्या अंतर. आणि ही टोटल झाडं किती आपली? 1000चा प्लॉट आहे. 1000 झाड आहेत. आता तुमचं असं म्हणणं आलं की वरच्या प्लॉटपासून साहेब खालचा प्लॉट बघायचा तो सगळ्यात भारी, हो एवढा शब्द आहे आपला. म्हणजे शो प्लॉट त्या आपण आता व्हिडिओ काढला त्या प्लॉट पासून सरस आहे सरस हे आपल्याला दिसतोय. आणि आता ही का सरस आहे असं तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे ही बरोबर 1000 रोप येतं आणि तिथं 1300 येतं. मला तेच सांगायचं होतं, म्हणजे मी नाही बोलता मला तुमच्याकडूनच पाहिजे होतं की 1000 झाडाचं जे शेड्यूल आहे ना आपलं ते इथं परफेक्ट बसलंय, त्याच्यामुळे त्याला ही सरस आहे. दुईकडे बी वापराबायोनिकच वापरले, फक्त 300 झाडं एक्स्ट्रा आहेत. कारण आपण रूहवर देतो ना 1 लिटर, तर पर झाडाला 1 मिली जातं. 1 मिली किती जातं? 1 मिली. आणि ही झाड तर केवढं आहे आणि ह्याला हलवायचंय, वय खाल्ल्याला बाहेर काढायचं. म्हणजे किती बारीक जरा अभ्यास केला तर खूप टेक्नॉलॉजी युनिक आहे आणि प्रमाण कमी आहे आणि रिझल्ट मोठा आहे, बरोबर आहे का नाही? 1 मिली एवढ्या झाडाला म्हणजे काय आहे बघा ना.
नाही बघा की 1 लिटर मध्ये 1000 ml असतं आणि आपण 1000 झाडांना 1000 ml म्हणजे आपण काय करतोय की 1 लिटर देतोय, म्हणजे 1 मिलीच प्रमाण आलं ना, जास्त नाही येणार. ml नी एवढा फास्ट रिझल्ट भेटतोय त्याचा. हा, मला ते सांगायचं, कारण आपण ज्या वेळेस आता हे आपण जसं आहे तसं बोलण्याचा, सांगण्याचा, दावण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपली शेतकरी जे आहेत ते आपल्यावरती विश्वास ठेवणार आहेत. तुम्हाला वापरण्या अगोदर काय वाटत होतं की बाबा शाश्वती आपण हे वापरतोय, ह्याचं बिलं झाल्यात एवढी, पण हे कसं काय बाबा रिझल्ट आहे नाही, आणि आज काय वाटतंय तुम्हाला? आम्ही वापरताना एक विचार केला, आजपर्यंत आपण सगळंच केलंय, म्हणजे राहिलं काय नव्हतं, कुणी बी काय सांगू द्या, सगळं केलं. आता एवढंच राहिलं होतं, ही शेवट बघायचं नाही, नाद सोडून द्यायचं, आपलं नागरून रुटरून ऊस लावून घ्यायचा, ह्याच्यापेक्षा परत ह्याच्या नादी लागायचं नाही, विषय संपला होता. आणि बघा तुम्ही जे आत्ता शब्द वापरलाय ना, की शेवटचा आपल्याला, म्हणजे तुम्ही जो प्रयत्न करताय तो शेवटचा प्रयत्न आहे, आणि आपल्याला हा प्रयत्न करून आपल्याला ही शेवटचा सोडून द्यायचा परत. म्हणजे वापरावरून वर आलं क्लिअर तर आलं, नाही तर आपल्याला परत किळीच करायची नाही. इतक्यापर्यंत जर तुमचा निर्णय जात असेल तर ह्याचं एकच कारण आहे की तुम्ही केलेलं कष्ट, खर्च, वेळ गेलेली, तुम्हाला त्या पिकामध्ये बदल दिसताना म्हणून तुमच्या मनाने शेवटचा घेतलेला निर्णय की इथनं पुढे किळीच करायची नाही. मग शेवटचा आपल्याला पडलेला प्रश्न तो एक आहे, आणि दुसरा एक कोणता आहे की आता मी काय करू, हे तर सगळं केलंच आहे, कुणी काय सांगते की आता मी काय करू. पण ज्या वेळेस वापराबाहेर कुठलाही शेतकरी तुमच्या टेपला आलेला जर आला तर त्याला मी आता काय करू म्हणून परत विचारायची गरज आहे का वापराबाहेर चालू केलं नाही? मी तर आता कोणी येऊ द्या तरी सांगतोय, आमची गेलेली बाग आली वापरा बायोटेक मुळे, सरळ सांगतोय ती बी. म्हणजे ही वापराबायोनिक आपण पहिल्यापासून कंटिन्यू केलं पाहिजे का रिझल्ट आल्यावर सोडलं पाहिजे? तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, रिझल्टवर थांबून नाही उपयोग, कंटिन्यू चालाय पाहिजे शेवटपर्यंत. मग वापराबायोनिकचा खर्च वाढतोय, तुमचा शेड्यूल आपलं शेड्यूल? अहो, खर्चाला शेतकरी नाही हो विचार करत, फक्त पीक चांगलं दिसायला पाहिजे. एकदम लाखातला शब्द आहे तो, की खर्च करायला कुठलाही शेतकरी कमी नाही, पण ज्या वेळेस कष्ट आणि खर्च करीत असताना पीक असं नजरेत भरत नाही, दिसत नाही, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याचे पाय गळले जातात, बाकी काहीच अडचण नाही. जर आपल्या नजरेला आपण दिसत असेल की 2 रुपये लावल्यावर 10 रुपयाचं इथं काहीतरी दिसतंय बाबा, म्हणजे तसं आपण ज्यावेळेस वापराबायोनिक असू द्या किंवा मार्केटमधलं काही पण असू द्या, ज्यावेळेस आपला शेतकरी आणतो, वापरतो आणि वापरल्यानंतर त्या पिकामध्ये बदल दिसतात, त्यावेळेस जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे कुठंच नाही. पण मार्केटमधलं काय आणून वापरून ज्यावेळेस पीक वय खातं त्यावेळेस जे दुःख होतं ते कोणाला सांगण्यासारखं नाही. आणि त्याचं उत्तर काढलंय वापराबायोनिकनी 2 प्रोडक्टमध्ये 34 कंटेनच्या स्वरूपातून, साक्षात्कार डायरेक्ट प्लॉटमध्ये येऊन व्हिडिओच्या स्वरूपातून आपण दावून देतोय. आपण बरेच वेळा म्हणतो की मला कोण तारीन, मला कसं, म्हणजे मी एवढं कष्ट करतो, माझं कसं होईल, मला तर प्लॉट उचला ना, काय व्हायना, मी आता काय करू? ह्या काय करूचं उत्तर जर आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून देतोय, तर काय करू ह्या अवस्थेत गेलेल्या शेतकरी मित्रांनी आपल्या हे वापराबायोनिक मला असं वाटतं की निसंकोचपणे स्वीकारायला पाहिजे. कधी स्वीकारला पाहिजे? तुम्ही सक्सेस आहेत अजिबात वापरू नका, मी म्हणतो अजिबात वापरू नका, पण ज्या वेळेस तुम्हाला एक जाणीव होती, कोणती, की मी माझ्या पद्धतीने कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक माझं वय खाते आणि मग मी आता काय करू, मला काय म्हणायचं, तुम्ही समजा आता उदाहरणार्थ वापरा तुमच्याकडे आलं बी नसतं, तुम्ही केळी मोडून बी टाकली असते, ऐका बरं का, 100% मोडून टाकली असती, ऊस बी केला असता, आता तुम्हाला एक कायमची खंत मनामध्ये राहिली असती, कोणती माहिती आहे का? केळीत लोक सक्सेस कशी कळतच नाहीत नेमकी, आपण तर त्याचा नाद करून सोडून दिला, केळीच्या नादीच लागणं असं ठरवलं नाही ठरवलं होतं. मग मला काय म्हणायचंय, जर तुम्ही एवढं करून जर तुम्ही तो शेवटचा निर्णय घेताय, आपल्याला त्याच निर्णयाकडे आपल्या शेतकरी मित्रांना जाऊन द्यायचं नाही. ही वापराबायोनिकचे एक ब्रीद वाक्य काय माहिती का? कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. फक्त हे व्हिडिओ पाहणारा कुठलाही कष्टकरी शेतकरी ज्यावेळेस त्याला असं वाटतंय की मी हरण्याच्या परिस्थितीमध्ये चालले आणि मला वाटतंय, जे त्यालाच कळतं, त्यावेळेस तरी मला वाटतं की वापराबायोनिककडे वळावं. का वळा? मी एवढं का सांगतो की तुमचं कष्ट वाया जातं, आणि जर तुम्हाला बघवत असेल तर आम्ही हातात जोडणार आहे. तुम्हाला तरायचं असेल तर वापराबायोनिक तुमच्या बांधावरती येऊन प्लॉट पाहणी करून प्लॉटनुसार शेड्यूल लिहून देतात. ह्यांनी आगाव पैसे काय घेतले का तुमच्याकडून? नाही, तसला अजिबात. व्हिजिट चार्ज काय सुद्धा नाही. तुम्हाला तर सांगितलं की मागा चहा सुद्धा नाही. तर आपल्याला काय करायचंय, येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटची हार्वेस्टिंग पण दावायची. आपण आता उभा कुठल्या रांगेत आपल्याला इथनंच काही व्हिडिओ होतील परतचे. ही तुमच्या बांधाच्याकडे पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, आणि तिसऱ्या चौथ्या रांगाच्या मध्ये मी, आणि तुम्ही चौथ्या 5व्या रांगाच्या मध्ये, आणि इथली 1 2 3 4 बांधाच्या कडेची पहिली रांग आहे, ही दुसरी रांग आहे, ही तिसरी रांग आहे, आणि ही चौथी रांग आहे. चौथ्या आणि 5व्या रांगाच्या पलीकडे साहेब उभा आहेत, आणि मी तिसऱ्या आणि चौथ्या रांगाच्या मध्ये ह्या तुमच्या कॅमेऱ्याच्या पुढं हे जी मोठं झाड आहे ह्याच्या पुढं समोर 3 झाडं लहान आहेत ह्या अवस्थेत. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस घड पडतील त्यावेळेस ही लहान झाडांच्या समोर
आपल्याला हे जे काय घडपडतीन फणीतलं वादीतलं अंतर आहे ते आपल्याला आहे असं दावायचे. ह्या प्लॉटचे पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्थेची सगळे फोटो आहेत, फक्त व्हिडिओ घेतलेला नाही. खरे कुठे हा, तर आपण येणाऱ्या दिवसात दावून देऊ की तुमच्या प्लॉटमध्ये आणखी जे काही बदल होतील, निस्वन आणि हार्वेस्टिंग हे दोन्ही पण दाऊ. तुम्ही घेतलेल्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत? 100%. ओके. दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेबांनी पोटतिडकीने जसं गल्लं तसं अगदी प्रामाणिकपणे मनापासून अगदी सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून पाहणाऱ्या केळी क्षेत्रातल्या सर्व शेतकऱ्यांकडून, गजानन साळुंके सरांकडून, कुर्टीच्या आपल्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.